नमस्कार. ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी जी 23 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, त्याचा सराव पेपर क्रमांक 1 यातील आपण आज विषय मराठी या विषयाची अचूक उत्तरसूची पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नासाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा. प्रश्न पहिला. सकाळ झाली उठा असे कोण सांगतो? पर्याय 1 बैल, पर्याय 2 वासरू, पर्याय 3 कोंबडा, पर्याय 4 मुले. सकाळ झाली उठा आरवून सांगे कोंबडा. म्हणून याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 कोंबडा. प्रश्न दुसरा. कोणाच्या अंगावर सोनेरी झूल घातली आहे? पर्याय 1 झाड, पर्याय 2 पृथ्वी, पर्याय 3 बैल, पर्याय 4 वासरू. पृथ्वीच्या अंगावर घातली सोनेरी झूल, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 पृथ्वी. प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. हरवलेले पुस्तक सापडल्यामुळे राजेशचा डॅश डॅश. पर्याय 1 कुतूहल वाटणे, पर्याय 2 पोटात खड्डा पडणे, पर्याय 3 जीव भांड्यात पडणे, पर्याय 4 आश्चर्यचकित होणे. हरवलेले पुस्तक सापडल्यामुळे राजेशचा जीव भांड्यात पडला, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. राम म्हणाला, अरे कोणी कापले तुझे हे पंख? या वाक्यात किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? तर हे वाक्य बघितले असता आपल्याला असे लक्षात येईल की या वाक्यात स्वल्पविराम 1, उद्गारवाचक चिन्ह 2, प्रश्नचिन्ह 3 प्रकारची विरामचिन्हे आलेली आहेत. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 4, पर्याय 4 5. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न 5. जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर या वाक्यामध्ये सुबक या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. सुबक हे विशेषण आहे. तर आता पर्याय पाहूया. पर्याय 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 विशेषण. प्रश्न 6. दिलेल्या रिकाम्या चौकोनात कोणते शब्द भरल्यास उजवीकडील 4 शब्द अर्थपूर्ण होतील? तर इथं आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये चौकोनामध्ये कोणती अक्षरे भरली असता ही शब्द अर्थपूर्ण होतील हे आपल्याला शोधायचे आहे. पहिला बत, दुसरा कार, 3 दार, 4 पंच. तर यामध्ये आपण पर्याय क्रमांक 1 मधली अक्षर घातली. गलबत, गलकार. गलकार हा अर्थपूर्ण शब्द होत नाही, त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 बघूया. दरबत, दरबत हा अर्थपूर्ण शब्द नाही, त्यामुळे हा पण पर्याय होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 सर, सरबत, सरकार, सरदार, सरपंच. सर हे शब्द अक्षर घातले असता 4ही शब्द हे अर्थपूर्ण शब्द होतात, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. खालील चित्रासंबंधी आलेल्या म्हणीचा अर्थ असलेला पर्याय ओळखा. इथे चित्रामध्ये आपल्याला गाय दिसलेली आहे व कावळा दिसलेला आहे. तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, इथे ही म्हण दिलेली आहे. तर आता आपण पर्याय पाहूया. झाला तर फायदाच होईल, तोटा तर नाहीच. पर्याय 2 दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होत नाही. पर्याय क्रमांक 3 भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. पर्याय क्रमांक 4 दोघाच्या भांडणात दोघाचाही दोष असतो. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8. मराठवाड्यात नेहमी दुष्काळ पडतो. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या वाक्यामध्ये दुष्काळ या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. तर आता पर्याय पाहूया. 1 अकाळ, 2 सुकाळ, 3 अपकाळ, 4 बेकाळ. तर दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुकाळ हा होतो, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पर्याय 1 निर्माण, 2 निर्मल, 3
निर्णय. 4. निर्भय. पर्याय क्रमांक 3 मधील निर्णय हा शब्द निर्णय असा असायला हवा होता, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा. खाली दिलेल्या शब्दापैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता? पर्याय 1 ताटवा, पर्याय 2 ताफा, पर्याय 3 तांडा, पर्याय 4 तट. तर यामध्ये समूहदर्शक नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक 4 तट. प्रश्न 11वा. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? तर दिलेले शब्द पाहूया. पहिला शब्द सतार, सवय, सकाळ, सदरा, समय, समर. ही शब्द वर्णानुक्रमे लावले असता आपल्याला याचा क्रम कसा मिळेल? सकाळ, सतार, सदरा, समर, सवय. तर आता आपल्याला इथे विचारलेले आहे शेवटून दुसऱ्या क्रमांकावर. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर समर हा शब्द येईल. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 सदरा, दुसरा सतार, 3 समर, 4 सवय. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा. पुढीलपैकी योग्य जोडीचा पर्याय कोणता? अ. राक्षस ईश, ब. शरीर काया, क. वीज तडिता, ड. सोने अर्णव. अ. राक्षस ईश ही जोडी चुकीची आहे. ईश म्हणजेच परमेश्वर. ब. शरीर काया ही जोडी बरोबर आहे. क. वीज तडिता ही जोडी बरोबर आहे. ड. सोने अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. तर आता पर्याय पाहूया. पर्याय 1 अ व ब योग्य, 2 ब व क योग्य, 3 ब व क अयोग्य, 4 फक्त ड योग्य. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा. मुरलीधर नारायण गुप्ते यांचे टोपण नाव काय? पर्याय 1 अनिल, 2 रानकवी, 3 बी, 4 केशवसूत. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 बी. प्रश्न 14वा. जसे पांढरा पांढरा शुभ्र तसे पिवळा पिवळा बरोबर काय संबंध येईल इथे विचारलेला आहे. पर्याय 1 पिवळा, दुसरा पिवळा क्षार, 3 पिवळा कुट्ट, 4 पिवळा धमक. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 पिवळा धमक. प्रश्न 15वा. योग्य ध्वनिदर्शक शब्द ओळखा. वाघाची डॅश डॅश ऐकून इतर सर्व प्राणी घाबरले. पर्याय 1 ओरड, पर्याय 2 गर्जना, पर्याय 3 चित्कार, पर्याय क्रमांक 4 डरकाळी. गर्जना ही सिंहाची असते, चित्कार हा हत्तीचा असतो, डरकाळी ही वाघाची असते. त्यामुळे येथे रिकाम्या जागी डरकाळी हा शब्द येईल. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.